संभ्रम आहे, सरकारने नेमकं काय केलं? मी सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्या समाजाला देणं काही योग्य नाही। जे ओबीसीचा काळा आणि मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं कमी करा, ओबीसीला द्या, हे जे सामाजिक सलोख्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत। खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात, ही शासनाची भूमिका आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही। तुमच्याकडे जर शेड्यूल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये कसे जाल, तुमच्याकडे एसटीचं डॉक्युमेंट नसेल तर एसटीमध्ये कसे जाल। त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पंजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतं, अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही। आणि मग राहिला बाकीचा काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे, माननीय भुजबळ साहेब, पंकजाताई, मी, आपले गुलाबराव पाटील, आम्ही सर्व बसून, दत्ता भरणेजी, आम्ही सर्व मंत्रिमंडळातील, अतुल सावेजी, आम्ही मंत्रिमंडळातील सर्व 7 लोक या समितीमध्ये आहे। तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सबकमिटीची बैठक होईल, त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सबकमिटीमध्ये करू। भुजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतं की ओबीसी त्यांचा डीएनए आहे, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद गॅझेटियरवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली, कोर्टात आव्हान देणार नाही। भुजबळ साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो, त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत, त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। सर, ओबीसी आरोप करते आणि ओबीसी आरक्षणामध्ये नव्या जीवन ओबीसीची वाटे तरी वाढत आहे नाही, मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही, नोंदीवर जाणार आहे। जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल। असा कसे कोणी जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर बिना नोंदीने सर्टिफिकेट देणार आहे? विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल, त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल, सरसकट कुठेही सही करता येत नाही, कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे। कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे, कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे, कुठल्या पुराव्याने दिला आहे, शेवटी व्हॅलिडिटी करावं लागतं। त्यामुळे कुठले कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं। म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो, शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम तो निश्चित दूर करू। ओबीसी उपसमितीला घेऊन कुणबी समाजामध्ये एक नाराजी पाहायला मिळते। त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी जात प्रमाणपत्राला घेऊन सगळं राजकारण होत आहे किंवा वेगवेगळे आंदोलन होत आहे, तर त्यात कुणबी समाजाचं एकही प्रतिनिधित्व त्या उपसमितीमध्ये नाही। मी आधीच सांगतो की ही उपसमिती कॅबिनेट मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तामामा भरणे आहेत, शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील आहे, भाजपकडनं अतुल सावेजी आहेत, मी आहे, पंकजाताई मुंडे आहेत, भुजबळ साहेब आहेत। असं यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे।
कुणबी समाजाचा, तर कॅबिनेटची सब कमिटी, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी राहू शकतात. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही. आणि आपल्या विदर्भात तर काय तेली असो की कुणबी असो की माळी असो की कुठलं धनगर असो, आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं याला या समाजाचा घेतला, माळी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा वंजारी घेतले किंवा आता माझा संबंध सर्व समाजाची आहे. त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे. शेवटी ओबीसीमध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे. आपण जर असा विचार केला तर मला वाटतं की मग ही कॅबिनेट सब कमिटीचा जो साईज आहे आणि त्यामध्ये असणारं मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहे याचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो. अजितदादा यांनी महिला IPS अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे धमकावलं त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे. टीका होत आहे एका प्रकारे एका अधिकाऱ्यांना असं बोलणं नाही. अजितदादा शेवटी त्यांनी बोलल्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही कामाची राहिलेली आहे. कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार जो असतो, आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तात्काळ आणि त्या फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाऱ्याची बाजू काही येत नाही. ती बाजू नंतर आली की ते नियम बाह्य होतं, ते नियमाच्या बाहेर होतं. सांगणारा असं सांगतो आपल्याला येऊन, नाही माझं नियमात आहे, माझं नियमाप्रमाणे काम आहे, तुम्ही फोन लावा. तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले लोक तात्काळ फोन लावतो आणि त्यातनं मग एखादी गोष्ट त्या ठिकाणी वाढली की मग ते त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर येतं. भावना काय असतं की जो व्यक्ती आपल्याकडे येतं त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. पण जर तिकडली बाजू जर खरी असेल तर त्या अधिकाऱ्याला वाटतं की मला धमकावलं. त्यामुळं असे त्या ठिकाणी विषय अनेक वेळा होत असतात. मला वाटतं चुकीचं जर असेल, समजा अवैध उत्खनन असेल, अवैध उत्खननामध्ये रेती असेल किंवा मुरुम असेल, तो जर आमच्या अधिकाऱ्यांनी पकडला असेल तर आमचे अधिकारी तोच स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे. त्यांनाही ते अधिकारी समजून सांगतील. मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे सामन्यामधून, ज्या पद्धतीने संजय राऊतांनी कौतुक केलं सामनामधून आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाचा संपूर्ण संयमाने हाताळण्यात आल्याचा भाग. सामनाला देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करण्याकरता थोडा वेळ लागला. यापूर्वीच त्यांनी देवेंद्रजीच्या अनेक निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, मी सामना आणि संपादकाचे आभार मानतो की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही निर्णय 2014 ते 19 या काळात मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता आणि तो कायदा मंत्रिमंडळात मंजूर करणे, विधिमंडळात मंजूर करणे, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टापर्यंत त्या कायद्याला टिकवणे, या भूमिका, सारथीसारखं महामंडळ तयार करून त्या महामंडळाच्या माध्यमातून लाखो लोकांना, मराठा समाजाच्या लाखो लोकांना शिष्यवृत्तीपासून नोकऱ्या, मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने आल्यानंतर EWSचा एक मोठा केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला, 10% मराठा समाजाला त्याचा फायदा झाला. तर असे निर्णय झाले. तर सामनाने जे काही अभिनंदन देवेंद्रजीचं केलं आहे, खरं तर देवेंद्रजी हे अभिनंदनास पात्रच आहे. या विकसित महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम देवेंद्रजी, महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम, आणि माननीय देवेंद्रजीचा संकल्प आहे की 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र. माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांनी विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा जो संकल्प आणला, त्यातून विकास कामाचा एक पर्व तयार झाला आहे. या विकसित पर्वाकरता सामनाने नेहमीच
ही एकच नाही, जे जे काही निर्णय देवेंद्रजी या महाराष्ट्राकरता घेतील, 18 पगड जातीकरता घेतील, 14 कोटी जनतेकरता घेतील, सामनाकडनं हीच अपेक्षा आहे की नेहमीच त्यांनी अभिनंदन करावं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे रोटेशन सर्कल होतं ते नव्यानं यावर्षी लागू करण्यात आलं, त्याच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेली आहे कोर्टामध्ये. याचिका दाखल करणे हा याचिकाकर्त्याचा अधिकार आहे, पण साधारण राज्य शासनाला अधिकार आहे या अधिनियमाचे. राज्य शासन कोणताही अधिनियम केव्हाही वापरू शकतं आणि राज्य शासनाने त्यामध्ये निर्णय घेतला आहे की जे 2011चं सेन्सस आहे त्याला 5 वेळा रोस्टर झाला आहे आणि कधीकधी असे रोस्टर वापरताना 6वा जो असतो 6वा रोस्टर, समजा पहिलं एसटीचं झालं, मग नंतर रोस्टर बदलले, शेवटच्या रोस्टरला मग त्या ठिकाणी असे लोक मिळत नाही वगैरे वगैरे त्या रोस्टरचे. त्यामुळं मला असं वाटतं की जो काही निर्णय घेतला आहे तो कायदेशीर घेतला आहे. आमच्या लॉ ज्युडिशरी जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सरकारचं, त्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी विचारून हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे त्या डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी ओपिनियन घेऊन. आणि त्यामुळं जो काही निर्णय राज्य सरकार करतं ते कायदेशीर करतं. माननीय उच्च न्यायालयात किंवा जर त्याचे करते कुठं गेले तिथं आमचं सरकार रिप्लाय करेल. 6 दिवसाच्या ओबीसीच्या आंदोलनात तब्बल 12 मागण्या मान्य केल्या. म्हणजे इतकं मोठं भरभरून ओबीसी समाजाला दिलं. भाजपचा DNA ओबीसी आहे हे सिद्ध करायचं होतं की मराठा ओबीसी वादामध्ये ओबीसीला जास्त दिलं होतं. जरांगेच्या आंदोलनाच्याही 6 मागण्या पूर्ण केल्या आणि ओबीसी समाजाच्याही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी छोट्या छोट्या मागण्या होत्या, त्या काही फार आर्थिक भार येणाऱ्या नव्हत्या. काही छोट्या छोट्या सुधारणा, छोट्या छोट्या कायद्यामध्ये दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या नियमात दुरुस्त्या किंवा छोट्या छोट्या GRमध्ये काही दुरुस्त्या. पण आता पुढचं या ठिकाणी महत्त्वाचं काम आमच्या समितीचं असणार आहे. ते असणार आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांनी जो ओबीसी समाजाला या ठिकाणी दिला आणि केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या या 18 पगड जातीपर्यंत पोहोचण्याकरता याचं नियंत्रण या ठिकाणी आता आमची कॅबिनेट सब कमिटी करणार आहे. दुसरं येणारी जनगणनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनगणना होणार आहे, ते सुद्धा त्यावेळीसुद्धा या 353 जातीचा समावेश जो आहे, कुठे कुठे हा जाती समाज आहे 353 समाज ओबीसीचे, त्यांच्या ठिकाणी योग्य जनगणना होणे. त्यांचं कॅबिनेट सब कमिटी हाही विचार करणार आहे की बाबा ही जी महायुती आहे त्याच्या महामंडळामध्ये आमचे जे ओबीसी मंत्री आहे अतुल सावे, त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी हॉस्टेल्स आहे, अनेक योजना आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समिती, ची जी मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी आहे ती सब कमिटी आणि आमची सब कमिटी राज्याचा सामाजिक सलोखा कसा कायम राहील याच्यावरही त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि ओबीसी समाजाकरता जे वेगवेगळे महामंडळ तयार केले 18-19 वेगवेगळ्या समाजाकरता महामंडळ केले आहे, त्या महामंडळाचं गठन असेल, त्या महामंडळाचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असेल, त्या महामंडळाच्या नियुक्त्या असतील, त्या महामंडळामध्ये फायनान्शियल मदत असेल, त्या समाजाचे महामंडळ केले आहेत, त्यांच्याकरता सुद्धा आमची उपसमिती काम करणार आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकीकडे ओबीसी समाजाला न्याय देणे आणि दुसरीकडे मराठा समाजाकरता सुद्धा त्या ठिकाणी जे काय आमची सब कमिटी आहे ती सब कमिटी त्याच्यावर काम करणार आहे. मुंबई बाहेर काही परिसरामध्ये हलाल टाउनशिप लावण्यात येणार अशी जाहिरात आलेली आहे पेपरमध्ये. अशा प्रकारचे नाही, त्यावर कारवाई होणार आहे. असं हलालचा बोर्ड वगैरे लावून टाउनशिप करणारे जे माफिया आहे त्यांना जेरबंद सरकार करणार आहे. नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परवा गणेश मंडळाजवळ एक राडा झाला. 2 वेगवेगळ्या समुदायाचे लोक आमोरासमोर आले होते. म्हणजे 6-8 महिन्याआधीच नागपूरच्या त्या भागामध्ये हिंसाचार झाला होता. पोलीस कुठंतरी हे सगळं हाताळण्यात अपयशी ठरता का? तुम्ही पालकमंत्री आहे, उद्या गणपती विसर्जन आहे. नाही, कुठल्याही प्रकारची नागपूरची कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. आणि काल काही जो राडा झाला त्यामध्ये कोण कोण आहे त्याचे सोशल मीडिया फुटेज किंवा CCTV सर्व्हिलन्सचे फुटेज आम्ही काढतो आहे, त्यावर कारवाई करतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आपण चांगला निर्णय घेतलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिला चांगला निर्णय घेतला आहे. वन्य वापरातील 8,649 हेक्टर जे वगळण्याचा निर्णय आपण घेतला आहे, मोठा दिलासा आहे. मागच्या 100 वर्षापासनं चंद्रपूर जिवतीमधील 8,000 हेक्टरच्या वर जमिनी वन दाखवल्या होत्या आणि त्या वन नव्हत्या.
त्या शेतकऱ्याच्या आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या ठिकाणी त्यात लक्ष घाला. आमचे तिथले आमदार देवराव भोंगळे यांनी खूप प्रयत्न केले. मंत्रालयामध्ये त्यांनी माझ्यासोबत 4 बैठका लावल्या, विधिमंडळात प्रश्न मांडला आणि मी देवराव भोंगळे यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या महसूल मंत्रालयाकडनं हा अत्यंत महत्त्वाचा 8,000 हेक्टर जमिनी आज शेतकरी त्याचे मालक झाले. ज्यावर फॉरेस्ट टाकलं होतं ते डिफॉरेस्ट झालं आणि त्यामुळे एक मोठा निर्णय आज 100 वर्षानंतरचा निर्णय हा जीवतीचा झालेला आहे. मला या ठिकाणी अभिमान वाटतो, आनंदही वाटतो की महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने या 8,000 हेक्टर शेतकऱ्यांना ही जमीन वापस देऊ शकली, याबद्दल मला अभिमान वाटतो. सर हिंदी में जानना चाहेंगे, अजीत पवार ने जो लेडी आईपीएस को धमकाने का वीडियो वायरल हुआ, उस पर क्या कहेंगे? देखिए, कभी कभी जनप्रतिनिधि जो होते, विधायक होते, सांसद होते, मंत्री होते, इनके पास जो कार्यकर्ता आता है कि मेरा साथ ऐसा ऐसा हुआ है, तहसीलदार ने किया, डिप्टी कलेक्टर ने किया, पुलिस ने किया, तो हम तुरंत फ़ोन लगा देते. तो फ़ोन लगाने के बाद सामने वाली स्थिति कुछ मालूम रहती नहीं है. मुझे भी कभी कभी ऐसा होता है. तो सामने में जब स्थिति मालूम होती नहीं, तो सामने जब अधिकारी बताते हैं कि ये अवैध है, ये नियम के बाहर है, ये कायदे से नहीं है, लेकिन ये आने वाला बार बार कहता है कि मेरा कायदे से है, मेरा कायदे से, मेरा कायदे से. ये जो कंट्रोवर्सी तैयार हो जाती है, उसमें से ऐसे इशू तैयार होते हैं. मुझे लगता है अजीत पवार जी कभी भी अवैध काम के लिए, गलत काम के लिए किसी अधिकारी को डांटने वाले अधिकारी नहीं है, डांटने वाले मंत्री नहीं है, हमारे नेता नहीं है. तो मुझे लगता है अजीत पवार जी जो कुछ फ़ोन उन्होंने किया था, मैंने भी देखा रात को उसको, तो उन्होंने जो फ़ोन किया था वो आने वाला जो कार्यकर्ता, आने वाला व्यक्ति, इसको न्याय मिलने के लिए फ़ोन किया, लेकिन उधर ये था कि वो अवैध रूप से कोई उत्खनन था. तो दोनों में फिर वो संवाद हुआ, उसका एक वायरल आया हुआ है, वीडियो वायरल हुआ है. तो मुझे लगता है कई बार ऐसा होता है कि सामने की स्थिति हमें मालूम होती नहीं. सर मुंबई के कर्जत में हलाल नाम की टाउनशिप तैयार हो रही है, उसका विरोध भी हो रहा है और आप ही के पार्टी के एमएलए हैं भास्कर जी, उन्होंने सीएम को पत्र भी लिखा है इस बारे में. ऐसे हलाल वलाल टाउनशिप को हम मान्यता नहीं देंगे. उसका हलाल पूरा बाहर निकाल देंगे और वो हलाल वाला बोर्ड भी निकाल देंगे और हलाल के नाम पे कोई स्कीम नहीं बनेगी, हलाल के नाम से कोई टाउनशिप नहीं बनेगी. 2023 मध्ये पंतप्रधानांचा दौरा होता अहिल्यानगरमध्ये, त्याचं बिल थकीत होतं ट्रॅव्हल्सचं, ते आता जारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने. बिलही जारी केलं 2023चा अहिल्यानगर. मला अभ्यास करावा लागेल.